गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. सो मंडळी, आज मी एका खास ठिकाणी चालली आहे आणि त्याच्यासाठी माझा हा सगळा लुक आहे आजचा, तो तुम्हाला मी नंतर पूर्ण दाखवतेच आहे. आणि खूप स्पेशल आहे ते आज माझ्यासाठी. माझ्या एका फ्रेंडला भेटायला आम्ही चाललोय खरं, पण मी कुठे चालली आहे ते ठिकाण खूप मस्त आहे, एकदम खास आहे. ते मला ते बघायचं होतं बऱ्याच दिवसापासून, तर तिकडे मी आता चालली आहे. सो ते ठिकाण कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवते, पण तुम्ही आज माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्किप करू नका. बघा, तुम्हाला पण मजा येईल ते बघून. सो माझी आता सध्या तयारी चालू आहे, झालीच आहे ऑलमोस्ट. माझा मेकअप सगळा करून झालेला आहे आणि खरं तर लायनिंग करायचं होतं, पण आता वेळ नाही आहे, उशीर होतोय. कारण आम्ही सांगितलं होतं 11 वाजता निघणार आहे आणि आता वाजलेत 11:30. परत ट्रेनला पण गर्दी असणार आहे, त्याच्यामुळे आता मी अशीच जाणार आहे. दुपारपर्यंत माझा कसा अवतार होईल ते मला माहीत नाही. सध्या घरातून तर मी अशी छान तयार होऊन निघाली आहे आणि एकदम नॉर्मल साधी नेलपेंट लावते, कारण माझी बोटं काय एवढी अट्रॅक्टिव्ह नाही आहेत. छोटी छोटी बोटं आहेत ही माझी एकदम. आणि माझी नखं अशी एकदम लांब लांब मी कधीच वाढवतच नाही. माझी वाढत तर नाहीच म्हणा, कामं करून करून तुटतात, अशी छोटी छोटीच आहेत. त्यामुळे अशी नॉर्मल अशी नेलपेंट लावलेली आहे. एकाच हाताला लावते, दुसऱ्या हाताला नको. तर झाली आता मी रेडी आणि आता आम्ही निघतोय. पण हो, तुम्ही अजिबात स्किप करू नका ब्लॉग, तुम्हाला पण मजा येणार आहे. तर कंटिन्यू राहा आणि चला माझ्याबरोबर. ओके. हे सगळं बघून आता तुमच्याही लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली आता आम्ही कुठे आलो आहोत. तर हो, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहेत, अगदी बरोबर ओळखलं आहे. हे आहे चर्चगेट आणि चर्चगेटमध्ये ताजमहल हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया, इकडे आम्ही आलो आहोत. गेटवे ऑफ इंडिया तर आम्ही बरेचदा फिरून झालेला आहे, पण ताजमहल हॉटेलमध्ये जाण्याचा योग आज पहिल्यांदाच आमच्या नशिबात आहे. बऱ्याच वर्षापासूनचं माझं स्वप्न होतं की मला ताजमहल हॉटेलमध्ये लाईफमध्ये एकदा तरी जायचं आहे आणि तिथे बसून मला एक कप चहा प्यायचाच आहे. आणि हा सुंदर योग आज आमच्या नशिबात आलेला आहे. सो चला, तुम्ही पण माझ्याबरोबर. मी तर खूप एक्सायटेड आहे की मला ताज हॉटेल आतमधून बघायचं आहे कसं आहे ते. आणि ह्या एक्साइटमेंटमध्ये माझ्याकडून काही राहून जायला नको. सो तुम्ही अजिबात स्किप करू नका, तुम्ही पण चला माझ्याबरोबर. तुम्हाला मी दाखवते की ताजमहल हॉटेल आतमधून कसं आहे. तर सर्वात आधी मी तुमची ओळख करून देते. हे आहे रवी जामनिक, जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. खरं तर यांची आणि आमची ओळख 4-5 वर्ष जुनी आहेत,
कारण यांनी आमचे व्हिडिओ फेसबुकला पाहिले होते आणि आमच्या दोघांचे पण व्हिडिओ यांना खूप आवडले होते. तेव्हापासून त्यांनी आम्हाला फॉलो पण केलं आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक पण करतात, कॉमेंट पण करतात आणि तेव्हापासूनच आमची मैत्री ही सुरू झालेली आहे. आणखीन एक खास गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल यांच्याबद्दल. जे मी फेसबुकला आणि व्हॉट्सअप स्टेटसला सुविचार ठेवत असते, तर हे सुविचार यांनीच लिहिलेले असतात. एवढे सुंदर ते सुविचार जे तुम्हालाही आवडतात आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की तुमचे सुविचार खरंच खूप छान असतात. तर मला तुम्ही थँक्यू म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं तर यांना थँक्यू म्हणा, कारण हे सगळे सुविचार यांनी लिहिलेले असतात. आणि यांच्या सुविचारची मी एक खास बात त्यांना विचारली की तुम्हाला एवढं सुचतं कसं काय? तर त्यांनी मला सांगितलं की हे सुविचार ते स्वतः लिहितात. आपल्या आयुष्यामध्ये जे चांगले आणि वाईट अनुभव आपल्याला जे येत असतात, त्याच्यातून आपल्या डोक्यात जे विचार सुरू असतात, त्या विचारातून हे सुविचार मी तयार करत असतो आणि तेच मी तुम्हाला पाठवत असतो. तर हा जो त्यांचा थिंकिंग किंवा हा जो थॉट त्यांचा आहे, मला तो खूप आवडला आणि मी त्यांच्या या सुविचारांची प्रचंड फॅन आहे. मला भरपूर त्यांचे सुविचार आवडतात. सो अशी आमची मैत्री आणि आता ते आमचे फॅमिली फ्रेंड झालेले आहेत. तर त्यांच्यासोबतच आत्ता आम्ही इथे ताजमहल हॉटेलमध्ये आहोत आणि आतमधून आम्ही हॉटेल त्यांच्यासोबतच बघणार आहोत. सो तुम्ही चला माझ्याबरोबर आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण मी असं ऐकलं की इथे जास्त म्हणजे जास्त नाही, व्हिडिओ काढायलाच अलाउड नाही आहेत, फक्त फोटो काढायचे आहेत. मी अगदी चोरून हे व्हिडिओ काढते, त्यासाठी सॉरी. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. आणि माझी पहिली मी हे हाऊस पूर्ण करून घेते. मला जो 1 कप चहा प्यायचा होता, मनसोक्त चहा तो पिऊन झालेला आहे. भारीच एक्सपेन्सिव्ह होता, पण ठीक आहे. तर चला आता आपण हा पॅलेस कसा आहे तो आधी बघूयात, फिरूयात आणि तो आनंद घेऊया की खरोखर असं वाटतंय का आपण पॅलेसमध्ये आलोय असं. आणि खरं सांगते तुम्हाला, अक्षरशः असं फील होतंय ना की आम्ही खरंच एखाद्या पॅलेसमध्ये आलोय आणि छानपैकी आम्ही दोघंजणं ह्या राजवाड्यात मनसोक्त असं फिरतोय. जसं काय आमचाच राजवाडा आहे आणि ह्या राजवाड्याचे आम्ही दोघं राजा राणी आहोत. चायला असलंच फिलिंग होतंय. पण जाऊ दे, स्वप्न ही नेहमी माणसांनी बघावेत. काय आहेत आयुष्यात कधी ना कधी अशी मोठी स्वप्न जेव्हा आपण बघतो ना, तेव्हाच ती पूर्ण होतात. भले ती या जन्मात नाही स्वप्न पूर्ण झाली, तर निदान पुढच्या जन्मात तर पूर्ण होतील. ह्या अपेक्षेनेच तर आपण जीवन ढकलायचं असतं. सो जाऊ दे, तो झाला एक मस्करीचा विषय. तर हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. छान असा समुद्र आणि आपल्या मुंबईची शान, गेटवे ऑफ इंडिया. काय पीसफुल व्ह्यू आहे हा, खरंच खूप सुंदर. काय मग वाटतोय ना आम्ही दोघं जण एखाद्या राजवाड्याच्या राजा राणीसारखे? काय चला, हा पॅलेस तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. जितकं शक्य होईल तितकं व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीचा जो पॅलेसचा व्ह्यू आहे तो मी माझ्या फोटोजमध्ये कॅप्चर केला आहे. तो मी या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला लावणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. सो आमची आता इथून निघण्याची झाली आहे वेळ, आम्ही आता इथून निघतोय. राजवाडा बघून आता राणी सरकार थकले आहेत आणि राणी सरकारचा हा थकवा घालवण्यासाठी राजे घेऊन चालले आहेत मरीन ड्राईव्हला. राणी सरकारांना मरीन ड्राईव्हचा सनसेट बघायचा आहे, त्यामुळे आता आम्ही निघालोय मरीन ड्राईव्हला. सो चला आमच्याबरोबर तुम्ही पण. राजा राणी येऊन बसले आहेत मरीन ड्राईव्हला आणि छान असा सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करतात आहेत. बघा, हे पण किती पीसफुल वातावरण आहे. आता थोड्याच वेळात सनसेट होणार आहे आणि आज मी तुम्हाला असा सनसेट दाखवणार आहे की तो हळूहळू समुद्राच्या आतमध्ये कसा जातो ते. लहानपणी नाही का एक एक्साइटमेंट असायची, दिवसभर आपल्या डोक्यावर नाचणारा हा सूर्य संध्याकाळचा नेमका कुठे जातो.
आणि मी नेहमी या विचारात असायची, डोंगराकडे बघितले की हा सूर्य हळूहळू हळूहळू हळू खाली डोंगराच्या मागे कुठे लपून बसतो. मुंबईत आल्यानंतर मी एकदा समुद्रावर अशी आली होती फिरायला, तेव्हा मी सनसेट पाहिला सगळ्यात पहिल्यांदा. तेव्हा पण मी विचार करत बसले, गावाला तर हा डोंगराच्या खाली जाताना दिसतो, मुंबईत आल्यानंतर हा समुद्रात पाण्याच्या खाली जाताना दिसतो, नेमका सूर्य जातो तरी कुठं? पण याचं उत्तर मला खूप उशिरा कळालं की सूर्य मावळणं म्हणजे काय असतं ते. आणि नंतर आत्ता मला हसायला येते की तेव्हाचे आपले विचार आणि लहानपणीची ती बालबुद्धी किती वेगळी असते ना. तर आज मी खरंच मनापासून या सूर्य मावळतीचा आनंद घेते. असं म्हणतात की सूर्य मावळतीचा बघू नये, चांगलं नसतं मावळता सूर्य बघितल्यानंतर. पण मला तरी निदान असं वाटते की जेव्हा जेव्हा आपण सूर्य मावळताना बघतो ते आपण दिवसभराचे आपले चांगले वाईट विचारांना पण आपण मावळत असतो. दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने परत आपण आयुष्य जगायला सुरुवात करतो. नवीन विचार असतात आपल्या डोक्यामध्ये, नवीन इच्छा अपेक्षा असतात, नवीन काहीतरी करण्याची एक हौस असते. त्यामुळे सूर्य मावळतीचा बघितल्यानंतर काहीही प्रॉब्लेम तर नाही व्हायला पाहिजेत, निदान मला तरी असं वाटतं. बरं, हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बघा पूर्णपणे सूर्य मावळलेला आहे ना हे छान असं सुंदर दृश्य. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. आणि हां, माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर मला प्लीज कॉमेंट पण करा आणि इतरांबरोबर शेअर पण करा. पुन्हा लवकर भेटूयात. पुन्हा मी नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर ह्या व्हिडिओला पण लाईक करायला अजिबात विसरू नका. सो टाटा, बाय बाय, सी यू आणि टेक केअर.